रात्रंदीन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारियान नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेमा तो देवा परमा पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल योऽन्त प्रविश्य वाचमिमां प्रसूक्तां सञ्जीवयेत् किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगाधिं प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वराशी जोडली जाची अजन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती महायोग पीठे तटे भीमरथ्या वरंडरी दातु निमुंद्रे समागत्य तिष्ठं तमानंदकं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगं करो प्रथम नमन पांडुरंगं करो प्रथम नमन पांडुरंगं त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार
बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीओ धरार्थावतारं कलंकं तेजो मोदिवक्त्रं खलानि दारदक्षं समाधि समृतिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सारे तीर्थ धामापके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में गुरु मेरी पूजा गुरु गोविंदा गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः संत स्वरूपाय नमः श्री साई देवाय नमः संत स्वरूपाय नमः श्री साई देवाय नमः संत स्वरूपाय नमः श्री साई देवाय नमः ओम नमो सच्चिदानंद साई देवाय नमः ओम नमो सच्चिदानंद साई देवाय नमः ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद आत्मरूप देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः यं प्रवर्जन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि शरण शरण हनुमन्त
माझ्या वाटा मजदा भाव्या सुभटा चलो आओ जी पवन कुमार बधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार बधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार बधाओ हरि कीर्तन चलो आओ जी पवन कुमार बधाओ हरि आवडी देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तना रूपी सेवक अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे असणारे लाडके लढीवाळ भक्त नव्हे तर ज्यांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापना केलं शांतीचे सागर पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा उत्कृष्ट असा देवाला काय आवडतं हे जीवाला सांगणारा अभंग आज आपण या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला. विठ्ठल कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी प्रत्येक वक्त्याचं कर्तव्य आहे की कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा हा परिहार देणं. तर या ठिकाणी आज आपण एकत्र जमलो, काही निमित्ताने एकत्र जमलो. खरं तर ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला असे असणारे शंकर काका गादे आबा आमच्या वडिलांचे परम मित्र. कारण की ते शाळेत असताना दोघ जण सोबत होते आणि त्या दिवशी अचानक शेवगाव मध्ये भेट झाली आणि त्याच्यानंतर काकांनी सांगितलं की तुझ्याच मुलीचं कीर्तन या ठिकाणी ठेव. काकांनी या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी दिली. अंतःकरणापासून त्यांचे या ठिकाणी आभार मानते. व तसेच अनिल काका मडके दोघे या ठिकाणी उपस्थित आहेत. अंतःकरणापासून दोघांचे या ठिकाणी आभार मानते. व ज्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो तर संत सावता माळी यांची पुण्यतिथी आणि या पुण्यतिथी निमित्त आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो. खरं तर सावता महाराजांविषयी जर बोलायचं झालं खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भरपूर साधू संत होऊन गेली. तुकाराम महाराज, शांती ब्रह्म, एकनाथ महाराज, नामदेव महाराज ही सगळी मंडळी आणि या सगळी मंडळी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेले. परंतु ही सगळी साधू संत मंडळी जी होती भगवंताचं दर्शन घेण्याकरता, भगवंताचं दर्शन घेण्याकरता त्या ठिकाणी वारीत पायी चालत त्या ठिकाणी पंढरपूर पर्यंत जात होते. परंतु सावता महाराज एकच असं व्यक्तिमत्व आहे, संत महात्मे आहेत की भगवंताचं दर्शन घेण्याकरता ते कधी पंढरपूरला गेले नाही. पंढरपूरच्या अगदी जवळच त्यांचं गाव आहे अरणगाव. अरणगाव मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ गाव हे मीरा संस्थानाजवळ औसे नावाचं गाव ते त्यांचं मूळ गाव. परंतु त्यांचे आजोबा दैवमाळी या ठिकाणी अरणगाव मध्ये पोटा पाळण्यासाठी त्या ठिकाणी गेले. सोलापूर जिल्ह्यामध्ये महाडा तालुका आणि त्या तालुक्यामध्ये ते अरणगाव आहे. त्या अरणगाव मध्ये त्यांचा जन्म झाला. 1250 साली संत सावता महाराजांचा जन्म झाला.
त्यांचे आजोबा दैवमाळी त्या ठिकाणी भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची एवढी भक्ती करायचे. पांडुरंग परमात्म्याचे ते निस्सीम भक्त होते, भक्ती करायचे आणि त्यांना त्या ठिकाणी 2 पुत्र प्राप्त झाले. एक डोंगरोबा आणि एक पुरसोबा. पुरसोबा हे अध्यात्म क्षेत्राकडे वळाले. या ठिकाणी भगवंताची भक्ती करायचे, आपलं शेती कामाचा व्यवसायही करायचे, आपला भाजीपाल्याचा व्यवसायही करायचे आणि भगवंतालाही त्या ठिकाणी भगवंताचीही भक्ती करायचे. त्या ठिकाणी पुरसोबा यांचा त्यांच्या समाजातील एक सदुमाळी यांच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला आणि याच 2 दाम्पत्याच्या पोटी श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचा जन्म झाला. सावता महाराजांचा जन्म झाला 1250 मध्ये. सावता महाराजांचा जन्म झाला आणि सावता महाराज आपल्या मळ्यामध्ये भाजीपाला पिकवायचे, शेती करायचे. परंतु शेती करत असताना जे भाजीपाला लावतील, जे पीक उगवतील, त्या पिकामध्ये पंढरीशी पांडुरंग कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई प्रत्येक पीक घ्यायचे. कांदा असो, मुळा असो, भाजी असो, फूल असो, त्या सगळ्यामध्ये पांडुरंग परमात्म्याला बघायचे. सर्व पिकामध्ये पांडुरंग परमात्म्याला बघायचे. एक दिवस सावता महाराज आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी भजन करत होते. विठ्ठल 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 त्या ठिकाणी भजन करत होते. एवढं गोड, एवढं सुंदर भजन ते करत होते. तेच भजन आपणही करू. सर्वांनी हात वरती घ्या. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
डोळे बंद केले. समाधिस्थ अवस्थेमध्ये त्या ठिकाणी सावता महाराज भजन करत होते आणि एक वेळेस पंढरीचा वारकरी पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा त्यांच्या मळ्यामध्ये आला. त्यांच्या समोर येऊन उभं राहिला. सावता महाराजांनी डोळे उघडले आणि सावता महाराजांना एवढा आनंद झाला, अरे ज्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं भजन मी करतो तो तर आज माझ्या समोर उभा आहे. भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा त्यांच्या समोर उभे होते आणि भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्यानं सावता महाराजांची परीक्षा घ्यायची असं ठरवलं. आता परीक्षा घ्यायची. सावता महाराजांना भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतात, अरे सावता, माझ्या पाठीमागं काही चोरं लागली आहेत, मला लपण्यासाठी जागा दे. आता सावता महाराज म्हटले, इथं घास आहेत, लपा घासात. त्यावेळेस भगवान पांडुरंग परमात्मा म्हणले, अरे सावता, ते काही सामान्य चोर आहेत का? ते मला लगेच शोधून काढतील. मग या उसात लपा. नाही म्हणे, उसात हे शोधून काढतील. मग काय करावं? मग सावता महाराजांनी काय केलं, आपल्या शेजारी एक विळा ठेवलेला होता, तो विळा घेतला आणि आपलं हृदय त्या ठिकाणी फाडलं आणि भगवंताला सांगितलं, भगवंता माझ्या हृदयामध्ये येऊन बसा. भगवंत त्या ठिकाणी हृदयामध्ये जाऊन बसला. भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला, जगाच्या मालकाला, या विश्वाच्या मालकाला सांगितलं, भगवंता तुम्ही माझ्या हृदयामध्ये येऊन बसा. हृदयामध्ये आपल्या भगवंताला जागा दिली. हृदय फाडलं आणि आपल्या हृदयामध्ये जागा दिली. असा संत नाही महाराज. भरपूर साधू संत होऊन गेले, परंतु हृदयामध्ये सावता महाराजांनी आपलं हृदय फाडून आपल्या हृदयामध्ये भगवंताला जागा दिली. एवढे अधिकार संपन्न सावता महाराज आहेत. एवढं प्रेम, एवढी भक्ती, एवढा भाव त्यांचा भगवंतावरती होता, म्हणून एवढं सर्व घडलं. विठाला विठाला. आणि त्यांच्याच पुण्यतिथी निमित्त आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो. अभंगाचा सर्व भावार्थ असा, या अभंगामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज देवाची आवड प्रतिपादन करतात की त्या देवाला काय आवडतं. आवडे देवासी तोई का प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन आवडे देवासी तोई का प्रकार. तुळसी माळा गोपी चंदटीला, तुळसी माळा गोपी चंदटीला. त्या देवाला काय आवडतं तर त्याच्याच नामाचं नामचिंतन केलेलं त्या भगवंताला आवडणारी गोष्ट आहे. आणखी त्या देवाला काय आवडतं, तुळसी माळा गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असणं, भाळावरती गोपी चंदनाचा टिळा आणि अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयीची तळमळ, ही देखील देवाला आवडणारी गोष्ट आहे. आणखी देवाला काय आवडतं, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधना निर्धारी आना नाही. जो सतत आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतो तोही देवाला आवडतो. आणि जो सतत आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतो, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ, भायावरती गोपी चंदनाचा टिळा आहे, अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयीची तळमळ आहे आणि मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, तो व्यक्ती जगामध्ये वंदनीय आहे आणि तो या देवाला आवडतो. हा झाला अभंगाचा सरळ 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 भावार्थ. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर ठळक ठळक बातम्या. आता अभंगाचा सरळ भावार्थ समजला म्हणजे जवळजवळ कीर्तन हे समजल्यासारखंच आहे, बरोबर ना महिला मंडळ? बोलता येतं ना तुम्हाला? बोलता येतं का तुम्हाला? येत असेल तर हो म्हणा, नाही तर मी समजून घेईन. बोलता येतं ना तुम्हाला? मग मला सांगा, अभंगाचा सरळ भावार्थ
समजल्या म्हणजे जवळजवळ कीर्तन हे समजल्यासारखंच आहे, बरोबर ना? मग तुम्ही आता झोपी गेले तरी काही हरकत नाही, जाताना उठून देईल मी तुम्हाला. झोपायचं नाही, चिंतन आपलं आणखी बाकी आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग हा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे आणि या अभंगामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज देवाची आवड सांगतात. तसं जर विचार केला, मी पहिल्यांदाही सांगून गेले, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भरपूर साधू संत होऊन गेले. आपली भारताची भूमी ही फार पवित्र भूमी आहे. धन्य ही भारत वर्षे, धन्य यस्य परंपरा, भारतीय जनधन्य, धन्य यस्य संस्कृती ही, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आपली महाराष्ट्राची भूमी ही फार पवित्र भूमी आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भरपूर साधू संत होऊन गेले. तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, ही सगळी मंडळी आणि या सगळ्या संतांचं एकत्रीकरण करून संत श्रेष्ठ बहिणाबाई यांनी वारकरी संप्रदायाची इमारत उभी केली. संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिरा पाया, उभारिले देवालया. लाभातयाचा किंकरा, जेने केला विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. या वारकरी संप्रदायाच्या इमारतीला भक्कम आधार देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते शांतीचे सागर पैठण निवासी नाथ महाराजांनी केले. अरे एखाद्याचा आधार बनणं एवढं सोपं नाहीये. घराची मजबूती, घर डगमगणार नाही, हे कशावरती अवलंबून आहे? पुरुष वर्ग कशावरती अवलंबून आहे? तुम्हाला बोलता येत नाही का? थोडस बोलत चला, कारण की तुम्ही जर बोलले नाही तर मला कसं कळेल मी जे बोलते ते तुम्हाला समजते म्हणून? मी जे बोलते ते तुम्हाला समजतंय का? माझी भाषा तुम्हाला समजते का? मी काही लई लांबची नाहीये. मग तुम्ही बोलत का नाहीत? मला सांगा, घराची मजबूती, घर डगमगणार नाही, हे कशावरती अवलंबून आहे? तर त्या घराला आधार दिलेल्या खांबावरती अवलंबून आहे. तसं त्या वारकरी संप्रदायाचा खांब म्हणजे माझे नाथ बाबा आहेत. नाथांनी एवढं काही निर्माण केलं, एवढं काही निर्माण केलं. नाथांनी अभंगाची रचना केली, कूट अभंगाची रचना केली, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं, भारुडाची रचना केली, त्या ठिकाणी भारुडाची रचना केली, कूट अभंगाची रचना केली. कूट अभंग म्हणजे डोक्यातच घुसणार नाही, नेमकं कीर्तन करायला काय सांगायचंय. एवढं अवघड तत्वज्ञान या जीवाला समजावं, पचावं, कळावं म्हणून भारुडाच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून नाथांनी आपल्या समोर मांडलं. नाथरायांची भारुड ही सोपी आहेत. तसं जर जास्त तत्वज्ञान सांगायला गेलं तर आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. परंतु एखादा जर भारुडा गायला लागला तर आपण कान टव करून त्या ठिकाणी ऐकत असतो. येडका मदान केवळ पंचानन, येडका मदान केवळ पंचानन, मदान केवळ पंचानन, येडका मदान केवळ पंचानन, विंचूचा बला, फार सोपी आहेत. किती सोपी आहेत. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो. नाथरायांची भारुडा ही फार सोपी भारुडा आहेत. एखादा जर म्हणत असेल माझ्या चेहऱ्यावरती कधी प्रसन्नताच राहत नाही, मला कधी हसूच येत नाही, परंतु असं जरी असलं ना, भक्त ऐसे जाना जे देही उदास, असं जरी असलं ना तरी त्याच्याही चेहऱ्यावरती हसू उमलतं. कशाचा परिणाम आहे तर नाथरायांच्या भारुडाचा तो परिणाम आहे. नाथांनी भरपूर काही निर्माण केलं. असे असणारे अधिकार संपन्न नाथ महाराज, त्यांचा अधिकार, महिमा, सामर्थ्य सांगेन मी तुम्हाला. नाथरायांच्या जीवनामध्ये जर विचार केला तर नाथरायांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम आपल्याला आढळून येतो. नाथराय हे शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत.
शांत, श्रीमंत आणि संत हा त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये आहे त्यांना शांतीचे सागर पैठण निवासी नाथ महाराज असं म्हटलेलं आहे. बघा, नाथ महाराजांचा अधिकार आपण पाहायला गेलं तर नाथ महाराजांच्या घरी जगाच्या मालकानं, या विश्वाच्या मालकानं, ज्याच्या सत्तेने हे संपूर्ण विश्व चालते, असा असणारा भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा नाथरायांच्या घरी 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, तर तब्बल 36 वर्ष त्या ठिकाणी चाकरी केली, काम केलं, कावडीने पाणी भरलं. द्वारकेची मूर्ता एकनाथ घरी पाणी वाहे हारी कावडीने पाणी वाहे हरी कावडीने पाणी वाहे हरी कावडीने पाणी वाहे हरी कावडीने. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने. जगाच्या मालकाने 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, तर 36 वर्ष त्या ठिकाणी चाकरी केली, काम केलं, कावडीने पाणी भरलं. आता तुम्हाला माहितीये का हो, भगवंत नाथरायांच्या घरी राहत होते, कावडीने पाणी भरत होते, कावडीने पाणी जागरे चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निरावंदिताचे पाये ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. कावडीने त्या ठिकाणी पाणी भरला. भगवंत नाथरायांच्या घरी राबत होते, परंतु भगवंताचा ही स्वभाव आहे, हा फुकट कुणाच्या घरी राबत नाही. भगवंत नाथरायांच्या घरी राबत होते, भांडी घासत होते, धुणे धुत होते, देवपूजा करत होते, चंदन घासत होते, कावडीनं पाणी चंदन उगळवणी करी श्रीखंड त्या ठिकाणी चंदनही घासत होते, कावडीने पाणीही भरत होते, परंतु फुकट करत होते का? भगवंताचा ही स्वभाव आहे, हा भगवंत फुकट कुणाच्या घरी काम करत नाही. घेसी तेव्हा देसी आईसा आसस्ती उदार. भगवंत स्वतः सांगतात की मी तिला घेतल्याशिवाय कोणाचं कामच करत नाही. मग तो जगाचा मालक नाथरायांच्या घरी राबलाच कसा? आता बघाची देवाची रीत आहे, तीच आपली रीत आहे. आपण फुकट कुणाच्या घरी काम करतो का? करतात का महिला मंडळ तुम्ही कुणाच्या घरी फुकट काम? आता मी तर तुम्हाला सांगितलं जा आणि तुमच्या शेजारणीचे पाठीभर भांडे घासून या, घासताल का तुम्ही? घासताल का? नाही घासणार. जर मोबदला मिळाला तर आपण ते काम करतो, परंतु मोबदला मिळू नाही आजकाल कामामध्ये प्रामाणिकपणा राहिला नाही. बघा, ऊस खुरपणीसाठी बाया लावा, बाया एवढ्या हुशार असतात महाराज, ते ऊसामध्ये जे गवत आहे ना त्या गवतावर माती टाकतात आणि पुढे चालतात. एक तर 11 वाजता रानात येणार, 2 वाजता जेवणाची सुट्टी, 2 तास जेवणार, 4 वाजता कामाला गेले की 5 वाजता घड्याळ दाखवणार, चला नेऊन सोडा आम्हाला. यांना नेऊन सोडायला रिक्षा, आणायला रिक्षा, असं झालंय. मजूर श्रीमंत आणि मालक गरीब. म्हणजे बघा, मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की फुकट कुणीच कुणाचं काम करत नाही. अगदी भगवंतापासून तर छोट्या बाळापर्यंत तीच रीत आहे. अगदी छोटं बाळ आहे, महिला मंडळ लक्ष इकडे द्या, अगदी छोटस बाळ आहे, पांढरे शुभ्र गाड, एवढं सुंदर आहे दिसायला. त्या बाळाला बघितल्याच्या नंतर काय वाटतं आजी तुम्हाला? तुम्ही ब्रह्मचारीत का सगळ्या? त्या बाळाला बघितल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतं? त्या बाळाला उचलून घ्यावा आणि त्या बाळाचा पापा घ्यावा वाटतो ना? बरं, जसं त्या छोट्या बाळाचा पापा घ्यावा वाटतो तसं 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचा घ्यावा वाटतो का? नाही घ्यावा वाटत महाराज. का? कारण की बदल झालेला आहे. ते बाळ छोटं असतं, त्याला आपण आवाज देतो बाळा इकडे, आपण इकडे बोलवलं ते पलीकडे पळतं. त्याला जर सांगितलं आपण हे चॉकलेट घे, हा रुपया घे, ते बाळ पळत येतं आणि तुमचं काम तुम्हाला करून देतं. म्हणजे मला सांगायचं काय, अगदी छोट्या बाळापासून तर भगवंतापर्यंत तीच रीत आहे. फुकट कोणी कोणाचं काम करायला तयारच नाही. मग भगवंत नाथरायांच्या घरी राबलेच कसे? फार मोठा प्रश्न आहे. भगवंताचे एवढे भक्त होते, सर्व भक्त होते. द्रौपदी माता भक्त होत्या. द्रौपदी मातेने एवढी भक्ती केली, एवढा परमार्थ केला, भगवंताची एवढी भक्ती केली, परंतु भगवंताने तरी देखील तिला घेतल्याशिवाय दिलेलं नाही. आपण म्हणतो द्रौपदी मातेला भगवंताने हजारो साड्या पुरवल्या. अरे पुरवल्या हजारो साड्या, परंतु अगोदर घेतलं काय? ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचं बोट कापलं त्यावेळेस उद्धवजी आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्रौपदी मातेकडे आले आणि द्रौपदी मातेला म्हणतात, अगं द्रौपदी, माझं बोट कापलंय. द्रौपदी मातेनं मागचा पुढचा विचार न करता डोक्यावरचा पदर काढला, पदराकडून साडी फाडली आणि भगवंताच्या बोटाला गुंडळायला दिली. त्यावेळेस उद्धवजी द्रौपदी मातेला म्हणतात, अगं द्रौपदी, सौभाग्यवती स्त्रीनं
डोक्यावरचा पदर कधी खाली पडू द्यायचा नाही आणि पदराकडून साडी कधी फाडायची नाही, शास्त्र हे तुला माहित नाही का? द्रौपदी माता म्हटल्या, उद्धवजी शास्त्र तर मला माहिती आहे, परंतु या पदराची काय किंमत आहे? भगवंताच्या जर उपयोगी यायचं असेल तर आम्ही आमच्या शरीरातील नसा काढून भगवंताच्या बोटाला गुंडाळू, इथपर्यंत आमची तयारी आहे. एवढं प्रेम होतं, एवढी भक्ती होती, परंतु भगवंताने तरी देखील द्रौपदी मातेला घेतल्याशिवाय दिलेलं नाही. हा भगवंताचा स्वभाव आहे. द्रौपदी मातेची गोष्ट सोडा, भगवान श्रीकृष्णाचा बालमित्र होता. एका ताटात जेवत होते, एका बकेटीत आंघोळ करत होते, एका अंथरुणात झोपत होते, एका गुरुची विद्या घेत होते. असं असणारं नाव त्याचं सुदामा. परंतु ज्यावेळेस सुदाम देवावरती दारिद्र्य आलं ना, त्यावेळेस ते द्वारकेच्या राजाला भेटण्याकरिता गेले. आता द्वारकेचा राजा, सोन्याच्या नगरात राहणारा हा राजा, काय कमी होतं महाराज? परंतु तरी देखील भगवंताने त्याच्याकडून अगोदर मुठभर पोहे घेतले आणि मग गाव सोन्याचा करून दिला. हा भगवंताचा स्वभाव आहे. फुकट कोणाचं काम करायचं नाही. विठ्ठल भगवंत फुकट कोणाच्या घरी कामच करत नाही. मग भगवंत नाथरायांच्या घरी राबलेच कसे? फार मोठा प्रश्न आहे. बरं, भगवंत नाथरायांच्या घरी राबले, परंतु कौतुक एका गोष्टीचं आहे की भगवंत नाथरायांच्या घरी राबले, परंतु त्यांना दिलेला शब्दही त्यांनी पूर्ण केला. कुणी कुणाला शब्द दिला होता? नाथरायांचे पूर्वज भानुदास महाराज यांनी ज्या वेळेस विजयनगरला केलेला देव पुन्हा पंढरपूर मध्ये वापस आणला. विजयनगरचा राजा कृष्णदेवराय त्या ठिकाणी भगवंताकडे आले आणि भगवंताचं रूप बघितलं आणि भगवंताला म्हटले, भगवंता, अरे तुला बघितल्याच्या नंतर असं वाटतं संपूर्ण राज्य तिकडे टाकून द्यावं आणि तुझ्या चरणाजवळ बसावं. आता भगवंताच्या सुंदरतेचा जर विचार केला, राजस सुकुमार, भगवंताच्या सुंदरतेचं जर वर्णन केलं, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, एवढं सुंदर भगवंताचं रूप आहे. किती सुंदर आहे. पांडुरंग कांती भगवंताचं रूप एवढं सुंदर आहे, किती सुंदर आहे. रूपे सुंदर सावळागे माये, सावळागे माये, एवढं सुंदर भगवंताचं रूप आहे. ते 28 युग झालं त्या विटेवरती उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान करकटवारी ठेवानिया, करकटवारी ठेवानिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान. तुळसी हार घालाचे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, सुंदर ते ध्यान हे विटेवारीची, सुंदर ते ध्यान हे विटेवारी, सुंदर ते ध्यान. 28 युग झाला तो भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा त्या विटेवरती उभा आहे. एवढं सुंदर त्याचं रूप आहे आणि ते रूप बघून कृष्ण देवरायाला त्या ठिकाणी भान हरपून गेला, स्वतःचं भान विसरून गेला. भगवंताला म्हटलं, भगवंता तू माझ्या बरोबर चल. भगवंत म्हटले, हे काही मला शक्य नाही. नाही भगवंता, तुला यावंच लागेल. तू जर आला नाही तर इथंच मस्तक कापून प्राण सोडून देईल. आता भक्ताकरिता भगवंताची काहीही करण्याची तयारी असते. आता भगवंत गेले विजयनगरला, कर्नाटकामध्ये तुंगभद्रा नदीच्या काठावरती प्रति पंढरपूरमध्ये जसं मंदिर आहे ना, सेम तसं मंदिर त्या ठिकाणी आहे. भगवंत गेले, परंतु भगवंताला त्या ठिकाणी करमत नव्हतं. तर त्या ठिकाणी सोन्याच्या ताटात भगवंताला जेवण होतं, पण भगवंताला काही करमत नव्हतं. कारण की भगवंताला या ठिकाणी साधे भोळे वारकरी बघण्याची सवय होती. भगवंताला त्या ठिकाणी करमेना. भगवंत उदास राहायचे, भगवंतही रडायचे. पंढरीची वारी जवळ
आली आहे. सर्व वारकरी उदास राहायचे. सर्व वारकऱ्यांना असं झालं होतं, कधी त्या भगवंताला भेटेल, कधी त्या भगवंताला भेटी लागे भेटी लागी पंढरी, भेटी लागी पंढरी, भेटी लागी पंढरी नाथा. त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना असं झालं होतं की कधी त्या भगवंताला भेटेल, भगवंताचं रूप बघेल, भगवंताचं दर्शन घेईल. भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्र दिवसा, पाहे रात्र दिवसा वाट तुझी, भेटी लागी जीवा लागली से आस. त्या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना एवढं झालं होतं, कधी भगवंताला भेटेल, कधी भगवंताचं रूप बघेल. आणि त्यावेळेस एक वेळेस वारकऱ्यांची सभा भरली आणि त्या सभेमधून भानुदास महाराज उठले. भानुदास महाराज उठले आणि भानुदास महाराज म्हटले, बघतो मी प्रयत्न करतो, भगवंताला घेऊन येतो. भानुदास महाराज गेले, विजयनगरला गेले, भगवंताला घेतलं आणि पंढरपूर मध्ये वापस आणलं. विटेवरती उभं केलं. सर्व वारकऱ्यांना आनंद झाला. लावण्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा, विटेवरी उभा पंढरी. सर्व वारकऱ्यांना त्या ठिकाणी आनंद झाला आणि भगवंतालाही आनंद झाला. भगवंत भानुदास महाराजांना म्हणतात, महाराज तुम्ही मला माझ्या वारकऱ्यांमध्ये पुन्हा आणलं ना, मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही माझं काम केलं, मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्या घरची चाकरी करण्याकरता मी त्या ठिकाणी येईल. आणि पुढे वंशावळीमध्ये चालवून नाथरायांचा जन्म झाला. नाथरायांची भक्ती, अधिकार या सर्व गोष्टी एकत्र आल्या आणि जगाचा मालक नाथरायांच्या घरी राबला. एवढंच कारण आहे, जगाच्या मालकानं नाथरायांच्या घरी राबण्याचं. विठ्ठल विठ्ठल. जगाचा मालक नाथरायांच्या घरी राबला. एवढे अधिकार संपन्न नाथ महाराज. नाथांकडे एक साधक आला आणि म्हटला, महाराज मी माझी आवड पूर्ण करायला जातो, परंतु माझी आवड त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. महाराज म्हटले, काय आवडतं तुला? तो म्हटला, अहो असं वाटतं ट्रकाची ट्रका, टेम्पोची टेम्पो, भाजीपाला करावा, माल पार्सल करावा मुंबईला, पुण्याला, जालन्याला. महाराज म्हटले, मग कर ना. नाही, मग भाजीपाला पिकवण्यासाठी शेती नाही. शेती आहे थोडीफार, त्यामध्ये पाणी नाही. विहिरी खांदल्यात 5, परंतु एकीलाही पाणी लागलं नाही. याला काय म्हणायचं, आपण आपली आवड पूर्ण करायला जातो, परंतु आपली आवड पूर्ण होत नाही. महाराज त्या साधकाला सांगतात, अरे दादा, तुला तुझी आवडच पूर्ण करायची ना, तर एक काम कर, तुझी आवड पूर्ण करण्याच्या पाठीमागे लागू नको. त्या जगाच्या मालकाला काय आवडतं ते बघ, त्याची आवड पूर्ण कर. तुझी आवड पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हेच महाराज अभंगाच्या
एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन त्या देवाला काय आवडतं तर त्याच्याच नामाचं नामचिंतन केलेलं ही देवाला आवडणारी गोष्ट आहे. आता भगवंताच्या जर नामाचा विचार आपण केला तर भगवंताचं नाम एवढं श्रेष्ठ आहे, एवढं श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे. भगवंताचं नाम मंगलामध्ये मंगल आहे. सकाळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम मंगल अमंगल उद्धरिते भगवंताचं नाम. पवित्रामध्ये पवित्र आहे. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये सांगतात नाम भरवया भरवंत, नाम पवित्रानी चोखाट, नाम स्मरे निळकंठ, निज सुखे निवाला. पवित्रानां पवित्रं यो मंगलानां च मंगलम्, देवतं देवतानां च भूतानां यो पितः. भगवंताचं नाम सारामध्ये सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवंताचं नाम अमृत सर्वात गोड आहे, परंतु अमृतापेक्षाही गोड भगवंताचं नाम. भगवंताचं नाम आहे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, कामना घे, कामना घे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतापेक्षाही गोड भगवंताचं नाम आहे. जिभे गोड तीन जिभे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास प्रिके पुढे. गोड भगवंताचं नाम आहे. नवे नव्हे तर गगन सर्वात मोठे आहे, परंतु ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी जाण, गगना उनिवाड नाम आहे. एवढं भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. म्हणून त्या भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताचं नामस्मरण करा. कारण की अगोदरच आपला जन्म हा कलियुगामधला आहे आणि या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. किती श्रेष्ठ आहे भगवंताचं नाम तुम्हाला सांगून जाईल. बघा, महाभारत संपलं आणि 5 पांडव भगवंताकडे आले. महाभारत संपलं, 5 पांडव भगवंताकडे आले आणि भगवंताला म्हटले, भगवंता अरे येणारा युग हे कोणतं आहे? येणाऱ्या युगामध्ये माणसं कशी असणार आहेत आणि येणाऱ्या युगामध्ये श्रेष्ठ काय आहे तू आम्हाला सांग. भगवंत म्हटले, मी तुम्हाला सांगणार नाही, प्रत्यक्ष दाखवून देणार आहे. तुम्ही 5 पांडव 5 दिशेने जा, तुम्हाला 5 आश्चर्य दिसतील आणि मनामध्ये काही शंका कुशंका आल्यास मला प्रश्न विचारा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. आता ठरल्याप्रमाणे 5 पांडव 5 दिशेने गेले. प्रथमतः आश्चर्य बघितलं धर्मराजाने. धर्मराजाने आश्चर्य बघितलं, अरे भगवंताचं वाहन असणारा गरुड आहे आणि पंखावरती वेद लिहिलेले आहेत, परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा धारण केलेला आहे. धर्मराजाला आश्चर्य वाटलं, अरे हे काय आश्चर्य आहे? भगवंताचं वाहन असणारा गरुड, पंखावरती वेद आणि तोंडामध्ये मांसाचा तुकडा, हे काय आश्चर्य आहे? 2 नंबरचं आश्चर्य बघितलं होतं अर्जुनाने.
अर्जुनाने आश्चर्य बघितलं होतं. नुकतीच वेलेली गाय आहे. गायीच्या वासराला साधं उठून उभं देखील राहता येत नव्हतं. परंतु जसं गायीचं वासरू उठून उभं राहिलं तसं त्याने आपल्या जन्मदात्या आईला लात मारली. हे काय आश्चर्य आहे. अर्जुनाला आश्चर्य वाटलं. 3 नंबरचं आश्चर्य बघितलं होतं भीमदादाने. भीमदादाने आश्चर्य बघितलं होतं 2 तोंडाचं हत्ती. भीमदादाने विचार केला, अरे एवढं मोठं महाभारत घडलं, त्यामध्ये मी 2 तोंडाचा हत्ती बघितला नाही. आणि हे काय आश्चर्य आहे. 2 तोंडाचा हत्ती. भीमदादाला आश्चर्य वाटलं. 4 नंबरचं आश्चर्य बघितलं होतं नकुलाने. नकुलाने आश्चर्य बघितलं होतं. अगदी शेजारी शेजारी 2 विहिरी आहेत. अगदी जुळ्या बहिणीसारख्या 2 विहिरी आहेत. 1 इंच त्या दोघींमध्ये अंतर आहे. परंतु फरक मात्र एवढा आहे, एकीचं पाणी अगदी तुडुंब भरून चाललंय, खारट आहे. एकीचं पाणी अगदी तळाशी आहे, पण ते गोड आहे. हे काय आश्चर्य आहे. नकुलाला आश्चर्य वाटलं. 4 भावंडांनी 4 आश्चर्य बघितली आणि सहदेव रस्त्याच्या कडेनं चालले होते. जात असताना डोंगर लागला. डोंगराच्या वरती वळून बघितलं तर एवढा मोठा दगड त्यांच्या अंगावरती धावून येत होता, कोसळत होता. त्याला वाटलं मी जागीच ठार होईल, जागीच गतप्राण होईल. परंतु सवयीप्रमाणे भगवंताचं नाव त्यांच्या मुखामध्ये आलं आणि एका वाळलेल्या गवताच्या काडीनं तो असणारा एवढा मोठा दगड त्या ठिकाणी थांबला. सहदेवाला आश्चर्य वाटलं. अरे एवढा मोठा दगड आणि एका भगवंताच्या नामाने एका काँग्रेसच्या काडीनं, गवताच्या काडीनं त्या ठिकाणी थांबला. हे काय आश्चर्य आहे. 5 भावंडांनी 5 आश्चर्य बघितली आणि भगवंताकडे गेले. भगवंताकडे गेले आणि भगवंताला म्हणतात, प्रथमतः धर्मराजा सांगतात, अरे धर्मराजा भगवंताला सांगतात, अरे भगवंता मी असं आश्चर्य बघितलं, असं आश्चर्य बघितलं. अरे भगवंता तुझा वाहन असणारा गरुड आहे, पंखावरती वेद लिहिलेले आहेत, परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा. हे काय आश्चर्य आहे. त्यावेळेस भगवंत धर्मराजाला सांगतात, अरे धर्मा येणारा युग हे कलियुग आहे. येणारा युग हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत. अरे गाथा ज्ञानेश्वरी मुखोद्गत असू दे, परंतु मांस भक्षण करण्याचं पाप त्यांच्या हातून घडणार आहे. येणारं युग कलियुग आहे. 2 नंबरचं आश्चर्य बघितलं होतं अर्जुनाने. अर्जुन भगवंताकडे जातात आणि भगवंताला म्हणतात, अरे भगवंता मी असं आश्चर्य बघितलं भगवंता. अरे नुकतीच वेलेली गाय आहे. गायीच्या वासराला सतत उठून उभं देखील राहता येत नव्हतं. परंतु जसं गायीचं वासरू उठून उभं राहिलं त्याने आपल्या जन्मदात्या आईला लात मारली. हे काय आश्चर्य आहे. भगवंत त्या ठिकाणी अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना येणारा युग हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत. अरे आई वडिलांनी त्या मुलांसाठी हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून त्यांना सांभाळू दे, परंतु म्हातारपणी ज्या आई वडिलांच्या पायावरती डोकं ठेवायचं ना, त्याच आई वडिलांच्या डोक्यावर पाय ठेवणारी औलाद या कलियुगामध्ये जन्माला येणार आहे. येणारं युग हे कलियुग आहे. 3 नंबरचं आश्चर्य बघितलं होतं भीमदादाने. भीमदादाने आश्चर्य बघितलं होतं 2 तोंडाचं हत्ती. भीमदादा भगवंताकडे जातात, अरे भगवंता एवढं मोठं महाभारत घडलं, परंतु त्यामध्ये मी 2 तोंडाचा हत्ती काही बघितला नाही. हे काय आश्चर्य आहे. भगवंत सांगतात, अरे भीमा येणारा युग हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत. अरे निवडणुकीचा प्रचार एकाचा करणार, पैसा दुसऱ्याचा खाणार आणि मतदान तिसऱ्यालाच देणार. थोडक्यात 2 तोंडांनी बोलणारी माणसं या कलियुगामध्ये जन्माला येणार आहेत. येणारं युग ही कलियुग आहे. अरे एखादा व्यक्ती आपल्या समोर यावं, आपण त्याची एवढी स्तुती करतो, परंतु तो फक्त आपल्या 2च पावलं पुढे जाऊ द्या, हा समाज निंदा केल्याशिवाय राहणार नाही. येणारं युग ही कलियुग आहे. 4 नंबरचं आश्चर्य बघितलं होतं नकुलाने. नकुलाने आश्चर्य बघितलं होतं. अगदी शेजारी शेजारी 2 विहिरी आहेत. जुळ्या बहिणीसारख्या 2 विहिरी आहेत. 1 इंच त्या दोघींमध्ये अंतर आहे. परंतु फरक मात्र एवढा आहे, एकीचं पाणी अगदी तुडुंब भरून चाललंय, परंतु खारट आहे. एकीचं पाणी अगदी तळाशी आहे, पण ते गोड आहे. काय आश्चर्य आहे. त्यावेळेस भगवंत नकुलाला सांगतात, अरे नकुला येणारा युग हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये
नास्तिकवादी विचाराचे लोक जरा जास्त जन्माला येणार आहेत, अगदी त्या खारट पाण्यासारखे संत महात्मे हे थोडेच असणार आहेत. संपूर्ण जगाचा उद्धार करून देणारे असणार आहेत. येणारं युग हे कलियुग आहे. चार भावंडांनी चार आश्चर्य बघितली. सहदेव मात्र शांत उभे होते. आणि सहदेव त्या ठिकाणी भगवंत सहदेवाला म्हणतात, सहदेवा तू काय आश्चर्य बघितलं? तेव्हा सहदेव भगवंताला सांगतात, भगवंता आणि रस्त्याच्या कडेनं चाललो होतो, जात असताना डोंगर लागला, डोंगराच्या वरती वळून बघितलं तर एवढा मोठा दगड माझ्या अंगावरती धावून येत होता, कोसळत होता. मला वाटलं मी जागीच ठार होईल, जागीच गतप्राण होईल. परंतु भगवंता अरे सवयीप्रमाणे तुझं नाव माझ्या मुखामध्ये आलं आणि एका वाळलेल्या गवताच्या काडीने तो असणारा एवढा मोठा दगड त्या ठिकाणी थांबला. हे काय आश्चर्य आहे? तेव्हाच भगवंत सहदेवाला सांगतात, सहदेवा अरे येणारा युग हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये जास्त तुम्ही मला सुखाच्या काळी जरी तुम्ही मला आठवलं नाही तरी चालेल, परंतु दुःखाच्या प्रसंगी दुःखाच्या वेळी एकदा जरी अंतःकरणापासून आवाज दिला तरी तुमच्या संकटाला धावून आल्याशिवाय राहणार नाही. येणारा युग हे कलियुग आहे. विठ्ठल विठ्ठल. चालू असणारं हे कलियुग आणि या कलियुगामध्ये जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचं. काम करता करता कामामध्ये काम, काही म्हणा राम नामस्मरण करा, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की भगवंताचं नाव तेवढं श्रेष्ठ आहे. सुखामध्ये तुम्ही भगवंताला आठवू नका. सुखामध्ये कोणालाच भगवंत आठवत नाही, मला सुद्धा आठवत नाही, परंतु दुःखाच्या प्रसंगी दुःखाच्या वेळी एकदा त्या भगवंताला अंतःकरणापासून आवाज द्या, भगवंत संकटाला धावून आल्याशिवाय राहणार नाही. बघा कुणाच्या संकटाला धावून आले भगवंत? एक जंगल होतं, जंगलाचा राजा गजेंद्र एक हत्ती होता आणि तो एका जंगलाचा राजा होता. आता जंगलाचा राजा असल्यामुळे गजेंद्र जर रस्त्याच्या कडेनं चालले तर सर्वजण त्यांचा जय जयकार करायचे, जयघोष करायचे, गजेंद्र महाराज की. कमीत कमी जय तरी सर्वांनी म्हणा. जसं कीर्तन चालू झालं तसं मी एकटी बोलते, गजेंद्र महाराज की. वा वा, याला म्हणतात आवाज. गजेंद्र जर रस्त्याच्या कडेनं चालले तर सर्वजण जय जयकार करायचे, जयघोष करायचे. गजेंद्राला अहंकार झाला, अभिमान झाला. अरे मी जर रस्त्याच्या कडेनं चाललो तर सर्वजण माझा जय जयकार करतात, जयघोष करतात, या अर्थी मी माझा अधिकार काही सामान्य नाही. गजेंद्राला अहंकार झाला, अभिमान झाला आणि एक वेळेस गजेंद्राला जलक्रीडा करण्याची इच्छा झाली, पोहण्याची इच्छा झाली. कारण की गजेंद्राला पोहण्याची जास्त आवड आहे. पोहण्याची इच्छा झाली. गजेंद्र शेजारच्या शेततळ्यामध्ये गेले आणि तळ्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तळ्यामध्ये गेल्याच्या नंतर एक 15 मिनिटं पाण्यामध्ये चांगला आनंद घेतला आणि एका 15 मिनिटाच्या नंतर गजेंद्राचा पाय एका नकराने धरला. नकर म्हणजे बोलता येत नाही ना तुम्हाला? नकर म्हणजे मगर. गजेंद्राचा पाय एका नकराने धरला, मगरीने गजेंद्राचा पाय धरला आणि गजेंद्राला, कारण त्या ठिकाणी अहंकार झाला होता, अभिमान झाला होता, गजेंद्र म्हटला, अरे हिला माहित नाही मी कोण आहे, हिला माहित नाही मी या जंगलाचा राजा आहे. परंतु ज्यावेळेस या मगरीला कळेल ना मी या जंगलाचा राजा आहे, त्यावेळेस ही मगर देखील माझ्या चरणावरती लोटांगण घालील. परंतु असं काहीही नसतं. आपणे गल्ली में कुत्ता भी शेर होत आहे. ज्याच्या त्याच्या गल्लीमध्ये, ज्याच्या त्याच्या कॉलनीमध्ये ज्याचं त्याचं वास्तव्य असतं, तसं पाण्यामध्ये वास्तव्य होतं मगरीचं. मगरीने त्या ठिकाणी गजेंद्राचा पाय सोडला नाही. गजेंद्राला अहंकार झाला होता, पाय सोडेल, परंतु गजेंद्राचा पाय नकराने त्या ठिकाणी सोडला नाही. 1 दिवस झालं, 2 दिवस झाले, गजेंद्राचा पाय त्या ठिकाणी नकराने सोडला नाही. आणि शेवटी गजेंद्राने आपल्या बायका पोरांना आवाज द्यायला सुरुवात केली. महिला मंडळ लक्ष इकडे द्या. गजेंद्राने आपल्या बायका पोरांना आवाज द्यायला सुरुवात केली. 7 पत्न्या होत्या, धावत आल्या, सोंडेला सोंड लावली, गजेंद्राला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. गजेंद्राचा पाय नकर त्या ठिकाणी सोडत नाही आणि शेवटी आपलेच लेकरं, आपल्याच बायका त्या ठिकाणी म्हटल्या, जाऊ द्या, पिकलं पान आहे कधीतरी. गजेंद्राच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अरे पाऊस आला, पाण्याचा थेंब ज्या परिवाराला कधी लागू दिला नाही, दुःख काय असतं ज्या परिवाराला कधी आजपर्यंत कळू दिलं
नाही. संकट काय असतं ज्या परिवाराला आजपर्यंत कधी कळू दिलं नाही, आज तोच परिवार, तीच माणसं या ठिकाणी मला संकटाच्या काळी सोडून गेली. जीवन जगत असताना काही वाक्य सांगून जाईल, लक्ष देऊ नये का? अरे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, एखाद्याच्या चेहऱ्यावरील हसू सांगून जातं आनंद किती आहे, स्पर्श सांगून जातो, एखाद्याचा स्पर्श सांगून जातो मनामध्ये काय आहे, हेच सांगून जाते लक्ष कुठं आहे, आणि वेळ दाखवून देते दादा टायमाला आपलं कोण, या जगामध्ये आपलं म्हणून कोणी नाही. नाही रे, नाही कुणाची कोणी, नाही रे, नाही असेल, बरोबर ना? कोरोनामध्ये आपली सख्खी बायको असू द्या महाराज, लांबून ताट फेकीत होती, बरोबर ना? सर्वांनाच कोरोनामध्ये अनुभव हा आलाच असेल. कोरोना हा माणसाला भरपूर काही शिकून गेला. कोरोनाचा परिणाम हा माणसांवरती झाला, परंतु संगीतावर देखील कोरोनाचा परिणाम झाला. आता मध्ये कोरोनावरती एक गाणं निघलं, गावाकडे जर गेलं ना ट्रॅक्टरला तेच वाजत आहे, कुठं तेच गाणं वाजते. सप्ताह असू द्या, सप्त्यात लोक गाणं लावायला लागले. कोणतं गाणं? काळी मैना दिसतेस तरुण, होईल करोना जाशील मरून, लोक तुला टाकत्याल पुरून, घे भक्ती करून. आता मी तरी भक्ती करून घे म्हटलंय, लोकांनी वेगळंच काढले महाराज. हे काढलं त्याच्यावर दुसरं काढले. काळी मैना आणली करून, ऊस तोडा या नेली धरून, काम तिला वैना म्हणून गेली काल पळून. म्हणजे कोरोनाचा परिणाम माणसांवर झाला, परंतु संगीतावर देखील कोरोनाचा परिणाम झाला. हे देखील कोरोनाने तुम्हाला आम्हाला दाखवून दिलं की या जगामध्ये जन्मालाही आलाय एकटे आणि जायचंही एकट्याला. या ठिकाणी पृथ्वीवरचे पाहुणे आहात, मालक बनण्याचा प्रयत्न करायचा नाही. जन्मालाही एकटे आलात आणि जायचंही एकट्याला, तुमच्या बरोबर कोणीही येणार नाही. हाच प्रसंग गजेंद्रच्या जीवनामध्ये घडला होता. गजेंद्रच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि ज्या परिवाराला संकट काय असतं ते कळू दिलं नाही, दुःख काय असतं ज्या परिवाराला कधी कळू दिलं नाही, आज तोच परिवार या ठिकाणी संकटाच्या काळी मला सोडून गेला. गजेंद्रच्या डोळ्यामध्ये पाणी आलं.
शेवटी गजेंद्राने आपल्या भगवंताला आवाज द्यायला सुरुवात केली. अरे कोण या सृष्टीचा निर्माता? कोणी ही सृष्टी निर्माण केली? भगवंता, अरे संकट आलंय रे, धावून ये. त्याच वेळी पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसोनी, गरुडावर बैसोनी गगनी झळकला, गरुडावर बैसून माझा कैवारी आला. त्या ठिकाणी भगवंत आले. भगवंताला गरुडाचा वेग त्या ठिकाणी कमी पडला. त्वरा झाली गरुड टाकीला मागे, गरुडाला पाठीमागे टाकलं आणि स्वतःच्या वेगानं धावू लागले आणि गजेंद्राची नकराच्या तावडीतून सुटका करून दिली. म्हणून तुम्हाला सांगते, सुखामध्ये जरी भगवंताला आठवलं नाही तरी चालेल, परंतु दुःखाच्या प्रसंगी, दुःखाच्या वेळी, अंतकाळेच्या वेळी भगवंताला आवाज द्या. भगवंत तुमच्या संकटाला धावून आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल अंतकाळीच्या वेळी भगवंताला आवाज दे. भगवंत संकटाला धावून आल्याशिवाय राहणार नाही. भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताचं नामस्मरण करा, कारण की त्याच भगवंताचं नामचिंतन केलेलं, नामस्मरण केलेलं त्या देवालाही आवडतं. आणखी काय गोपी चंदन ठेळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. त्या भगवंताला काय आवडतं? गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असणं, भायावरती गोपी चंदनाचा टिळा आणि अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयीची तळमळ ही देवाला आवडणारी गोष्ट आहे. असो कीर्तनाची नियोजित वेळ या ठिकाणी संपतच आलेली आहे, परंतु या ठिकाणी वारकरी संप्रदाय